देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत. चंद्रशेखर बावनकुळे मराठा आरक्षणासाठी 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत 60 मूक मोर्चे काढले. अत्यंत संयमानं मराठा समाजाने आंदोलन मोर्चा काढल्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगाला मराठा समाजाने आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यावेळी झालेल्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत. सुप्रीम कोर्टात देखील आरक्षण टिकलं. मात्र मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकार दरम्यान सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली गेली नसल्यामुळेच मराठा आरक्षण थांबलं असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आपण बघा, मराठा समाजाकरता मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल जो मराठा समाज आहे त्याकरता मोठ्या प्रमाणावर योजना, अशा प्रकारच्या मागण्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या होत्या. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 60 वेळा मराठा मोर्चा निघाले. बघा, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एकही मोर्चा हा शांतपणे, कधी कुठलं सार्वजनिक संपत्तीचं नुकसान नव्हता. 60 असे मोर्चे निघाले विराट, एक मराठा लाख मराठा करत करत कुठेही गालबोट नाही लागलं. 14 ते 19 या काळात 60 मोर्चाला गालबोट नाही आहे. पण असं गालबोट लागणे, शेवटी मराठा समाज संयमी आहे, आपले म्हणणं संयमपणे मांडणारा समाज आहे आणि नेहमीच मराठा समाजाने या राज्याला प्रगतीकडे नेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या घटनेची खरंच चौकशी केली पाहिजे. कारण मराठा समाजाने यापूर्वीच अनेकदा आपल्या आंदोलनात बोलताना सांगितलं की आम्ही कधी असा निर्णय करणार नाही जो राज्याच्या कुठल्या प्रॉपर्टीला आम्ही डॅमेज करू. आमचा कुठल्याही मागणी ही सकल मराठा मोर्चाची मागणी ही नेहमीच ही पॉझिटिव्ह राहिली आहे. मला वाटतं या घटनेमध्ये काहीतरी गालबोट कुणी लावलं याचं बघावं लागेल. कारण मराठा समाज अशा पद्धतीनं कधीही करू शकत नाही. नाही, पवार साहेबांनी तिथे येत असेल तर आपण त्यांना मनाई करू शकत नाही. पण देवेंद्रजीचं आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही काही बोलताना किंवा मीडियाशी बोलताना किंवा समाजाशी बोलताना हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्या हातात जेव्हा ह्या पेनाची ताकद होती, जनतेने तुम्हाला या पेनात ताकद दिली होती सही करायची, तेव्हा त्या काळात तुम्ही काय केलं होतं हे आत्मपरीक्षण करून नंतरच बोललं पाहिजे. जर मी एखादी गोष्ट केली नाही ना, मी जर तोंडाच्या वाफा काढल्या, याला अर्थ नाही. मी जर जेव्हा मला अधिकार मिळाले होते त्या अधिकाराचा वापर मी केला होता का याचा पहिले विचार केला पाहिजे. त्यांना पूर्ण वापर करायचे अधिकार दिले होते, जनतेने एकमताचे सरकार दिले होते, 45 वर्ष सरकार चालले होते. देवेंद्रजी पहिले नेते असे होते महाराष्ट्रात, चंद्रकांत दादा आमचे त्या काळातले सर्व नेते मराठा समाजाचे, की ज्यांनी समिती तयार केली, मराठा आरक्षणाचा निर्णय झाला, विधानमंडळात झाला, तो सुप्रीम कोर्टात झाला, हायकोर्टमध्ये झाला. या नतद्रष्ट उद्धव ठाकरेच्या सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही आणि म्हणून मराठा आरक्षणाचं त्या ठिकाणी जे काही वाद निर्माण झाला. आता हे जे लोक आहेत, हा जो कंपू आहे, हा मराठा समाजावर राजकारण करू नये. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही या भेटा, पण समाजाच्या उरावर राजकारण करू नये. कुठलं आहे, मी ओबीसी समाजाचं राजकारण करायचं, त्यांनी मराठा समाजाचं राजकारण करायचं, हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे. सर्व समाजाने सर्व एकोप्याने राहणारा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.